म्हाळसा, म्हाळसा, तुझा हा निर्णय तू मागे घे. तुम्ही जर मला थांबवायला आला असाल तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, कारण मी माझा निर्णय मागे घेणार नाही आणि त्यावर मी ठाम आहे. म्हाळसा, ह्या साऱ्याचा तू पुन्हा विचार करावास असं मला वाटतं. मी याआधी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही करत राहीन, कारण ही जेजुरी, आपली प्रजा आणि मला देखील तू सोडून जाऊ नये असं मला वाटतं. आपण अनेकदा या विषयावर बोललो आहोत. अधिक बोललो तरी यातून काही घडणार नाही. मला जे हवं आहे ते मला मिळणार नाही आणि मला ते कळून चुकलं आहे. त्यापेक्षा नकोच हे सारं. म्हाळसा, रात्रीचा प्रहर आहे, तेव्हा अशा वेळी तू अनवाणी कुठे आणि कशी जाणार मला माहित नाही. मग म्हाळसा, हा हट्ट तू मनात का ठेवतेस? माझ्या समाधानासाठी. याचा कोणाला काय अर्थ काढायचा आहे त्याने तो अर्थ काढावा. आणि आपल्या प्रजेला काय सांगणार? मी प्रजेचा विचार केला नाही असं कधी झालं नाही. जाण्याआधी माझ्या मनात त्यांचा विचार आला होता, पण हेही सत्य आहे की यानंतर मी त्यांच्यासोबत कधी नसेन. ज्या सिंहासनावर बसून माझ्या प्रजेच्या भल्यासाठी मी निर्णय घेतले ते यानंतर कधीही घडणार नाही. मी माझ्या प्रजेवर जीव लावला होता. मी त्यांच्यासाठी काहीही केलं असतं, केवळ आणि केवळ त्यांना सुखात आनंदात बघता यावं म्हणून. त्यांना मी कधी कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ दिलं नसतं, पण आता ते शक्य होणार नाही. देवी, आपण नक्की कुठे चाललो आहोत? ठाऊक नाही. तसं नव्हे, पण वाटेत पाणी नाही, अन्न नाही. आपण असे अजून किती वेळ चालणार आहोत? तू थकली असशील तर माघारी फिरू शकतेस. नाही नाही, नको. तसं नव्हे देवी, पण आपण जर इथून नेवासेला जाणार असू तर नेवासे इथून खूप दूर आहे. आपण पालखी किंवा मेणा मागवला तर प्रवास सुखकर होईल. आता मला कोणत्याही सुखाची अभिलाषा नाही. पण माझ्यासाठी नव्हे, आपल्यासाठी तरी आपण विश्रांती घ्यावी. या देहाला आता कष्ट झाले तरी कळत नाही अशी अवस्था झाली आहे. आपण नेवासेला अक्कांना कोणाकरवी तरी संदेश पाठवूयात का? नाही, नको. पण अक्कांना जर हे कळलं तर त्या रागावतील. मी त्यांना काय उत्तर देऊ? मी सांगेन काय करायचं ते. प्रातःकाळी आपण निघूयात. अहो,
काय झालं? असं अवेळी झोपेतून अचानक कसे जागे झालात? आता कुठेतरी बघत काय बसलात? आपण झोपा. अहो कशी झोपू मी अशी? सांगा तरी नेमकं काय झालंय? संकेत बरे नाहीत. संकेत? हो. कसले? मायानंदा, मला हे असं अवेळी वाईट स्वप्न पडलंय, त्यामुळेच ही अस्वस्थता आहे. वाईट स्वप्न? हो. कसलं? ते आता मला नाही आठवत, परंतु काहीतरी वाईट घडणार आहे असेच संकेत सतत मला मिळत आहेत. अहो पण नेमकं काय घडणार आहे ते तरी सांगा. अहो ते मी कसं सांगू, परंतु काहीतरी नको ते घडणार आहे एवढं मात्र निश्चित. कदाचित ते घडूनही गेलं असेल. आपल्या माणसाची मला खूप आठवण येते हो. ती तिथे जेजुरीत सुखरूप असेल ना. तरी मी तुम्हाला सांगत होते की तिला पत्र पाठवा किंवा आपण स्वतः जाऊन भेट घेऊ, पण नाही. अहो तिथे सतत जाणं योग्य नव्हे. लेकीचे आई वडील आहोत आपण. अहो पण लेकीच्या काळजीपोटीच सारं करतो आहोत ना. असो, मी उद्याच म्हाळसाला पत्र पाठवतो आणि तिची विचारपूस करतो. ठीक आहे, तुम्ही झोपा आता. यांना कोणतं तरी वाईट स्वप्न पडलं. चांगले संकेत नाही म्हणतात. जेजुरीत सगळं नीट चाललं असेल ना? माझी म्हाळसा सुखात असेल ना? देवी, रात्री असं वनातून चालताना मला खूप भय वाटतं आहे. मी असताना भय बाळगण्याचे काही कारण नाही. मग आपण थांबूयात का? म्हणजे तुम्ही विश्रांती घेता का? नाही, मला विश्रांती नको आहे, पण तू थकली असशील तर आपण थांबूयात. हो, पण देवी, आपण दिवसभर पाणी देखील घेतलं नाहीये. मला काहीच नको आहे माधवी, पण तुला माझ्यामुळे खूप कष्ट झाले असतील. नाही, असं काही नाही देवी. तुमच्यामुळे राजवाड्यात राहण्याचं भाग्य मला मिळालं आणि आता तुम्ही वनात आहात तर हे मला स्वीकारायलाच हवं. तू थकली असशील. घे, दूध घे, तुला बरं वाटेल. देवी, पण आपण उपवास केला असताना मी दूध घेणं म्हणजे? मी सांगते म्हणून घे. माझ्या या ध्यानात येणं झालंय का देव असताना बी देवी गड सोडून कशा काय गेल्या? म्हणजे देवानी देवीसनी थांबवलं कसं नाही? अरे देवानी काय थांबवलं नसेल वय त्यासनी. मी हा बी त्यासनी भेटले, पर त्यांनी ठरवलंच हाय बघ जायचं. एकल्यानं जायचं नेवाशाला. ए बानू, तू जेजुरी सोडून जायचं डोसक्यात आणू नको बरं का? नाही र, देवांनीच आता मला सांगितलं आहे म्हणल्यावर मी नाही जायचे जेजुरी सोडून. तर देवी जेजुरी सोडून गेल्या आहेत हे काय चांगलं नाही झालं. होय, म्हणजे समधी जण असंच म्हणणार की हे तुझ्यामुळेच झालं म्हणून. सूर्योदयापूर्वी नेवासेला संदेश द्यावा की म्हाळसा माहेरी येते आहे. का नाही? परंतु श्री म्हाळसा देवी कधी प्रस्थान करणार आहेत? म्हाळसा नेवासेला केव्हाच निघाली आहे. आपण माझ्याविषयी काय ऐकले आहे? आपण अत्यंत क्रोधी आहात. ऋषीवर तुम्ही तुमची मर्यादा ओलांडत आहात. आपण नेमके कोण आहात?